तो शिक्षक त्या शिक्षण अधिकाऱ्याच्या नोटीसला अजिबात अध्यक्ष महोदय किंमत देत नाही. धोरण ठेवून शिक्षण अजिबात चालू नाहीये. शेवटचं गाव आहे, बारकं गाव आहे, करलट्टीसारखं बारकं गाव आहे म्हणून आम्ही त्या शाळांकडे दुर्लक्ष करायचं का? शिक्षण विभाग सांगते CSR घेऊन आम्ही शाळांचा विकास करू, पण CSR घेतला, आम्ही आमच्या प्रयत्नातून CSR जमवून आणला तर त्याला विभागाच्या माध्यमातूनच कुठेतरी मंत्री महोदय विरोध होतोय. अध्यक्ष महोदय, आज शिक्षण विभागाचं जे उत्तर मिळालेलं आहे ते उत्तर मगाशी सांगितलेल्या सन्माननीय महोदयांप्रमाणे अत्यंत असमाधानकारक आहे. मागच्या अधिवेशनात सुद्धा या उत्तराच्या बाबतीमध्ये हीच आकडेवारी म्हणजे आम्हाला मिळाली होती की टॉयलेट्स किती नाही आहेत वगैरे. हा इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग बऱ्याच आमदार महोदयांनी मांडलेला आहे, त्याच्यावरती उत्तर देखील विभागाकडून दिलं गेलेलं आहे आणि आम्ही त्याच्यावरती काहीतरी धोरण राबवू असं सांगितलं जाते अध्यक्ष महोदय, पण खऱ्या पद्धतीनं तसं धोरण कुठलं अध्यक्ष महोदय येताना आम्हाला बघायला मिळत नाही. माझ्या पूर्वी बोलत असताना शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांच्या बाबतीमध्ये काही आमदारांनी मत मांडलं, त्याच्यावर देखील आम्ही एक फ्रेमवर्क तयार केलेला आहे असं सांगितलं, पण अध्यक्ष महोदय अशैक्षणिक काम शिक्षकांचं कमी करणार का नाही याचं उत्तर अध्यक्ष महोदय शिक्षण मंत्री महोदयांकडून मिळालेलं नाही. आणि आता अध्यक्ष महोदय माझ्यापूर्वी बोलत असताना आमदार महोदय अमित साटम साहेबांनी एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला की खरंच CSRचा नीड आहे का, गरज आहे का? पण मी मंत्री महोदयांना एक गोष्ट लक्षामध्ये आणून देतो की काही फाउंडेशन्सला घेऊन मतदारसंघातल्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही त्या फाउंडेशन्सला आणलं. वर्ग खोल्या करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली. त्यांच्या बजेटप्रमाणे वर्ग खोल्या साधारण 10 लाखामध्ये 10.5 लाखामध्ये होत होत्या आणि शिक्षण विभागाने PWD किंवा शिक्षण विभागाने सर्व शिक्षण अभियानाच्या ज्या अधिकारी बसतात तिथं आम्हाला सांगितलं गेलं की शासन एका वर्ग खोलीवरती 14 लाख रुपये खर्च करतं. अध्यक्ष महोदय, सदर कंपनी त्या खोल्या बांधून द्यायला तयार असताना सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या साधारण या मार्च अखेरला 30 खोल्या ते बांधून द्यायला तयार होते. सांगली जिल्हा परिषदेचे CEO तयार होते, पण खाली अधिकाऱ्यांना ते होऊन द्यायचं नव्हतं अध्यक्ष महोदय आणि त्या खोल्या थांबवल्या गेल्या. आता शिक्षण विभाग सांगते CSR घेऊन आम्ही शाळांचा विकास करू, पण CSR घेतला, आम्ही आमच्या प्रयत्नातून CSR जमवून आणला तर त्याला विभागाच्या माध्यमातूनच कुठेतरी मंत्री महोदय विरोध होतोय. त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती आपण काही कारवाई करणार आहे का? धोरण ठेवून शिक्षण अजिबात चालू नाहीये. आणि अध्यक्ष महोदय, बदल्यांच्या धोरणावरती सुद्धा कुठेतरी आम्ही प्रश्न विचारणं गरजेचं आहे. राज्य शासन एखादी बदली करतं, आता अलीकडच्या काळात पोर्टलद्वारे बदल्या केल्या जातात. आता वाशिम जिल्ह्यातला शिक्षक तासगाव तालुक्यामध्ये कवटेमंका तालुक्यामध्ये आला, कर्नाटकाला लागून असलेला माझा कवटेमंका तालुक्याचा भाग आहे, तो शिक्षक अध्यक्ष महोदय हजरच राहत नाही. आता शेवटचं गाव आहे, बारकं गाव आहे, करलट्टीसारखं बारकं गाव आहे म्हणून आम्ही त्या शाळांकडे दुर्लक्ष करायचं का? आणि शिक्षण अधिकारी सुद्धा नोटीस पाठवतात, दुसऱ्यांदा नोटीस पाठवतात, तिसऱ्यांदा नोटीस पाठवतात, तो शिक्षक त्या शिक्षण अधिकाऱ्याच्या नोटीसला अजिबात अध्यक्ष महोदय किंमत देत नाही. अशा वेळेला काहीतरी धोरण अध्यक्ष महोदय तयार केलं पाहिजे आणि त्या नोटीसला जर उत्तर तो शिक्षक देत नसेल तर अध्यक्ष महोदय मंत्री महोदय शिक्षण विभाग कशा पद्धतीनं धोरण राबवणार आहे का त्या गावातल्या 50-100 विद्यार्थ्यांचं नुकसान करणार आहे याचं अध्यक्ष महोदय उत्तर मिळणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रोहित पाटील साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केले आहेत CSRच्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर कुठल्या शाळेच्या इमारतीच्या संदर्भात कोण अधिकाऱ्याने ते काम होऊ दिलं नाही असं पर्टिक्युलर जर तुम्ही तक्रार दिली तर त्याचं चौकशी केली जाईल आणि त्याने जर तसं व्यत्यय आणला असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई सुद्धा केली जाईल. अध्यक्ष महोदय, आपण पाहतो की CSR फंड्समधनं अनेक ठिकाणी शेकडो हजारोच्या संख्येने अनेक चांगली कामं पण त्या ठिकाणी झालेली आहेत आणि म्हणून उलट CSRचं आपण त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे आणि त्याही माध्यमातून चांगल्या सुविधा विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध होत असतील आणि पर्टिक्युलर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत यासाठी जर कोण मध्ये आडकाठी आणत असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. जिथपर्यंत शिक्षकांच्या बदलीच्या संदर्भातलं धोरण हे ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होत आहे. मला वाटतं की ऑनलाईन पद्धतीने
ह्या शिक्षक बांधवांच्या बदल्या केल्या जातात आणि तरीही त्याच्यामध्ये ज्या काही आपल्या सूचना असतील तर ग्रामविकास विभागाशी संवाद साधून आपण त्याच्यातनं मार्गक्रमण करूया. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.